जळगाव महापालिका निवडणूक उमेदवारी वाटपात अनेक नेत्यांच्या घरातील सदस्यांना संधी दिल्यानंतर वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची नाराजी व्यक्त होत असताना याबाबतचा सवाल पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला। मला एक गोष्ट सांगतो, देणार नाही। लोक महायुतीच्या पाठीशी आहेत, बंडखोरांना कोणी निवडून देणार? अशा प्रकारे जर कुठे दर्जाचा प्रश्न असेल तर त्याची सुधारणा निश्चित केली जाईल, पण केवळ आरोपाकरता आरोप असतील तर मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही। असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने एक पॉलिसी ठेवली होती, त्या अंतर्गत आम्ही हा निर्णय केला आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठले नवीन उमेदवार दिले नाही। एक दोन ठिकाणी अपवाद झाले, कारण त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही। असं केवळ 2च ठिकाणी भरलेलं आहे, बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही। तुम्हाला एक सांगतो, मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही। आपलं जळगाव हे आपलं जळगाव आहे, आपली संस्कृती वेगळी आहे। जे काही घडलं जळगावमध्ये ते आमच्या काळातच घडलंय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचं। मला असं वाटतं की सावरकरांचे, वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही। असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे। ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही, त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे। त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होतं। असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे। त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही। आम्हाला सगळ्यांना आदर आहे। आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं, त्यापैकी एक विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे। आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेला। पत्रकार दिनाचे औचित्य साधत व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे शिंदखेडा शहरात विविध ठिकाणी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। 6 जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाल, ट्रॉफी तसेच पेन आणि डायरी देण्यात आल्या। नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच गटनेते राकेश माळी यांनीही उपस्थित राहून पत्रकार बांधवांचा सत्कार केला। एनडी मराठी हायस्कूल येथेही पत्रकारांचा विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तसेच नवीन न्यूज चॅनलचे उद्घाटनही याच दिवशी पार पडले। पत्रकार दिनानिमित्त शहरात संपूर्ण दिवस सन्मान समारंभाची रेलचल पाहायला मिळाली। समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून समाजातील त्यांची भूमिका अधोरेखित करण्याचा सकारात्मक प्रयत्न या कार्यक्रमातून झाल्याचे चित्र दिसून आले। समाजात काय परिस्थिती चालू आहे, समाजातील काय अडचणी आहेत त्या लोकांसमोर मांडल्या पाहिजे, लोकांना त्या गोष्टी कळायला पाहिजे आणि त्यासाठी तरुण पत्रकार पुढे आले पाहिजे असे मला वाटते। त्यामुळे आजचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जे काही आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये मला आपण बोलवलं, थोडी शब्द बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी आपला खूप आभारी आहे। आणि माझी जरा अडचण झालेली आहे, वडझडी गावामध्ये आपल्या इथे एक छोटासा इन्सिडेंट, म्हणजे छोटा नाही मोठाच इन्सिडेंट आहे।